टॉपिकचं नाव आहे इन्फिनिटिव्ह. टॉपिकचं नाव काय आहे? इन्फिनिटिव्ह. बघा, अतिशय सोपा आणि 2 मिनिटात समजून घेणारा हा टॉपिक आहे. मुख्य क्रियापदाआधी आपल्या ज्या सेंटेन्समध्ये एखादा सेंटेन्स तुम्हाला दिलेला असेल, एखादा वाक्य दिलेलं असेल, त्याच्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या आधी तुम्हाला काय वापरायचं आहे? तर टू वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? टू. मुख्य क्रियापदाआधी टूचा वापर करणे म्हणजे काय? इन्फिनिटिव्ह. आहे सोपा? बघा, आता या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. वाक्य काही दिलेले आहेत एक्झाम्पल्समध्ये. आय लाईक टू स्विम. मग टू आपण कोणाआधी वापरलेला आहे? हा क्रियापद आहे ना, याच्या अगोदर आपण टूचा वापर केला, बरोबर? म्हणजे हे काय झालेलं आहे? इन्फिनिटिव्ह झालेलं आहे. डान्स हे क्रियापद आहे का नाही? मग डान्सच्या ऐवजी आपण काय वापरला? टू वापरला. आय लाईक टू डान्स. आय लाईक टू ईट मँगो. मग आपण कोणाला अंडरलाईन करणार या ठिकाणी? किंवा आपण जे वाक्यामध्ये मुख्य क्रियापद आलेले आहे त्याच्यापुढे आपण काय वापरणार आहोत? टूचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. कधी कधी तुम्हाला अशा पद्धतीने सेंटेन्स दिलेले असतात आणि तुम्हाला सांगितलं जातं की इन्फिनिटिव्ह लिहा. काय लिहा? इन्फिनिटिव्ह लिहा. मग तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, फक्त टूच्या पुढे जो क्रियापद दिलेला आहे तो लिहायचा आहे. टू स्विम. काय झाला? हा काय झालेला आहे? इन्फिनिटिव्ह झालेला आहे. या ठिकाणी काय येईल? टू डान्स. या ठिकाणी काय येईल? टू ईट. आले लक्षात? इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? क्रियापदाच्या अगोदर टूचा वापर करणे म्हणजेच इन्फिनिटिव्ह होय. समजलं? तो आहे जेरंड. पहिला टॉपिक आपण कोणता पाहिला? इन्फिनिटिव्ह. आणि दुसरा टॉपिक आपण पाहतोय जेरंड. मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय जोडून त्याचा वापर नाऊन म्हणून करणे म्हणजेच जेरंड. ठीक आहे? मुख्य क्रियापदाला आपल्याला काय वापरायचं आहे? काय लावायचं आहे? ING लावायचं आहे. काय लावायचं आहे? ING. जसं आपण मुख्य क्रियापदाच्या अगोदर टू लावायचो ना, त्याच पद्धतीने जेरंडमध्ये काय करायचं? मुख्य क्रियापदाला, क्रियापदाच्या अगोदर नाही तर क्रियापदालाच आपल्याला काय लावायचं आहे? ING लावायचं आहे. बघा, या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याच्याने तुम्हाला अजून समजून येईल. पहिला एक्झाम्पल आहे आय लाईक स्विमिंग. आता मुख्य क्रियापद कोणता आहे बरं ह्याच्यामध्ये? स्विम. स्विम म्हणजे पोहणे. मग या क्रियापदाला आपण काय लावलं? ING लावलं. तर काय झालं? स्विमिंग झालं. आय लाईक स्विमिंग. या ठिकाणी मुख्य क्रियापद कोणता आहे? तर रन. रन म्हणजे धावणे. आय डोंट लाईक रनिंग. मग आपण मुख्य क्रियापदाला काय लावलेलं आहे या ठिकाणी? ING लावलेलं आहे. आलं लक्षात?